चला फ्रेंड्स, सणसूद येत आहेत त्यामुळं प्रत्येक घरात पनीर तर होतंच. घरच्या घरी इतकं सॉफ्ट, इतकं मस्त आणि अक्षरशः इतक्या छान कडा निघणारं पनीर बनवूयात. दूध नासलेलं असेल तर अगदीच छान, आणि नासलं नसेल तर लिंबू पिळून व्हिनेगर टाकून नासवून घ्यायचं. त्यानंतरनं हे दूध आपल्याला एका गाळणीवरती रुमाल किंवा कापड ठेवून गाळून घ्यायचं. याच्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला बाजूला करून घ्यायचं. अशा पद्धतीनं चमच्यानं हा ढवळून तुम्ही सुरुवातीला यातलं सगळं पाणी काढून घ्या. त्यानंतरनं रुमालाच्या सगळ्या कडा एका बाजूला करून या रुमालाला मस्त असं जोर लावून पिळून यातलं एक्स्ट्राचं राहिलेलं पाणीही तुम्ही बाहेर काढून घ्यायचं. शक्य असेल तितकं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतरनं या रुमालाला एक गाठ मारायची, जेणेकरून आपलं आतलं मिश्रण बाहेर येणार नाही. आता आपल्याला यातलं पाणी मस्तपैकी निथळून घेतलेलं आहे. आता आपण याला उलटं करून ठेवून द्यायचं. खालचं पाणी मी काढून घेते आहे आणि टोपामध्ये तसंच ही चाळणी ठेवली आहे. त्याच्यावरती जड काहीतरी वस्तू ठेवा, खलबत्ता किंवा आणखी काही. त्यानंतरनं 5 ते 6 तासानंतरनं तुम्ही पाहू शकता आपलं पनीर तयार होतं. अगदी थंड पाण्यामध्ये हे पनीर टाकायचं, म्हणजे हे एकत्र मिळून येतं आणि कापताना वगैरे तुटत नाही. आता पाहू शकता मी या पनीरचे पीसेस करते. अगदी सॉफ्ट, तरीही खूप मस्त असं हे पनीर तयार झालं आहे. घरच्या घरी 1 लिटर दुधापासून इतकं पनीर तयार होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हे पनीर इतकं सॉफ्ट झालं आहे की तुम्ही पाहू शकता याच्या कडाही अतिशय सॉफ्ट आहेत आणि अजिबात कुठेच हवा वगैरे नाही आहे. त्यामुळं एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय त्याबद्दल थँक्यू.